तर ह्याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये हा लेसन संपल्यानंतर आपण रिव्हिजन घेऊ. म्हणजे धड्याखालची जी प्रश्न उत्तरं आहेत त्यांना एकदा आपण प्रत्येक धड्याच्या प्रश्न उत्तरांना बघू, जेणेकरून आपला सगळा अभ्यास तयार होईल. परीक्षेच्या आधी धड्यांमधल्या संकल्पना आणि त्याच्या खालच्या प्रश्नांची उत्तरं हे दोनही आपल्याला जेव्हा येतील तेव्हा आपण चांगले कॉन्फिडेंटली कुठल्याही परीक्षेला जाऊ शकतो. धडा सुरू करूया आपण. धडा आहे पर्यावरणाचे व्यवस्थापन. पर्यावरण म्हणजे काय? आपण जर विचार केला तर आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींना एकत्रित आपण पर्यावरण म्हणतो. या पर्यावरणामध्ये काही सजीव असतात, काही निर्जीव असतात आणि ह्या सगळ्यांचा परस्परांशी काहीतरी संबंध असतो. आपला त्यांच्या आणि त्यांचा आपला असा परस्पर संबंध पण असतो. उदाहरणार्थ आपण सगळे सजीव होतो. मी, तुम्ही, आपल्या आजूबाजूला असलेले पक्षी, वनस्पती किंवा काही किडे, मच्छर असतील किंवा आता गोगलगाई, असे अनेक प्राणी आपल्या आजूबाजूला जे असतात. तर हे प्राणी, पक्षी, वनस्पती, सगळे इतर सजीव, जंगलात राहणारे असू द्या, पाळीव प्राणी असू द्या, कुठलेही सजीव, सूक्ष्म जीव आणि आपल्याला न दिसणारे, आपल्या आजूबाजूला असणारे असेही सगळे पावसाळ्यातले स्पेशल किडे म्हणा, अळ्या म्हणा, पैशांचे किडे, असे सगळे 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 एकत्रित कुठल्याही प्रकारचे सजीव बघितले तर ते आपल्या पर्यावरणाचा भाग असतात. हे सगळे सूक्ष्मजीव आणि त्याच्यापासून मोठ्या म्हणजे सूक्ष्मजीवापासून ते खूप मोठ्या अशा मोठ्याच्या मोठ्या रेंजमध्ये असलेल्या सगळ्या सजीवांचा परस्परांशी संबंध असतो. त्याला अन्नसाखळी असं म्हणतात. आपल्या सगळ्यांच्या अन्नाची सुरुवात ही वनस्पतींकडनं होते, कारण वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य नावाचा एक हिरव्या रंगाचा घटक असतो. हा घटक सूर्याची उष्णता स्वतःमध्ये अडकवून घेतो, म्हणजे ट्रॅप करतो. स्वतः पानाच्या खालच्या बाजूला जी काही बारीक बारीक छिद्र असतात त्याच्यामधनं वायूची काय बरं म्हणतो आपण, देवाणघेवाण होते, म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस. वनस्पतींच्या पानांमध्ये जेव्हा ऑक्सिजन बनतो तेव्हा त्या छिद्रांमधनं तो बाहेर सोडला जातो आणि त्याच छिद्रांमधनं हवेमधला कार्बन डायऑक्साईड पानांमध्ये घेतला जातो. म्हणजे आता पानांमध्ये आहे कार्बन डायऑक्साईड. क्लोरोफिल नावाचं जे हरितद्रव्य नावाचं जे काही घटक पानांमध्ये आहे त्याच्यामध्ये उष्णता जमा झालेली, पकडून ठेवलेली, आणि खालनं मुळांकडनं पाणी वनस्पतींनी शोषून घेतलेलं आहे. म्हणजे आता वनस्पतींच्या पानामध्ये पाणी आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि उष्णता पण. म्हणजेच आपल्या किचनमध्ये जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो, समजा मी गॅसवरती अगदी सोपा पदार्थ मॅगी बनवायचं ठरलं, तर मी काय करेन, मॅगीचं सामान टाकेन, खालून गॅस ऑन करेन, त्याला उष्णता देईन आणि ते शिजेल. सेम तसंच आहे, वनस्पतींच्या पानांमध्ये सुद्धा उष्णता ट्रॅप झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे रॉ मटेरियल काय, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी, ह्या दोघांच्या एकत्रीकरणातनं शर्करा म्हणजे C6H12O6 म्हणजे शुगर ही बनते आणि ती वनस्पतींना स्वतःच्या वाढीकरता वापरली जाते. वनस्पती काय करतात, ही शर्करा घेतात आणि ती प्रत्येक पेशीमध्ये पोहोचवली जाते. म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, प्रत्येक घटकाला ते अन्न पोहोचवतात आणि हे अतिरिक्त अन्न सगळ्या सजीवांच्या अन्न साखळीमध्ये येतं. कसं येतं, ह्या वनस्पतीच्या पानांना, मुळांना, फळांना, खोडांना आपण सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या झाडांच्या वेगवेगळ्या खात असतो. बघा ना, आपण काही झाडांची फक्त फळं खातो, काही झाडांची फक्त पानं खातो. उदाहरणार्थ पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या, ह्यातली आपण फक्त पानच खातो. काही झाडांची आपण मुळच खातो. बटाटे असतील किंवा मुळे असतील, गाजर असतील, ही त्या त्या झाडांची मुळे आहेत, बरोबर. बटाटा नाही, बटाटा स्टेम आहे. स्टेम म्हणजे खोड, म्हणजे हे जमिनी खाली वाढणारी पण मुळांसारखी रचना असलेली सगळे घटक जे आपण ते खातो. आता ह्याचा अर्थ असा आहे की आपण वनस्पतींचे अनेक भाग अन्न म्हणून खातो. वनस्पती हे आपल्या सगळ्यांचं अन्न आहे, प्राथमिक अन्न. आणि वनस्पतींना खाणाऱ्या सगळ्या प्राथमिक भक्षकांना आपण प्राथमिक भक्षक म्हणजे प्युअर व्हेजिटेरियन्स असं म्हणतो. ह्यांना खाणारे असतात द्वितीय भक्षक, थोडे मोठे पण त्यातल्या त्यात बरे असे हे नॉन व्हेजिटेरियन प्राणी असतात. म्हणजे ह्या छोट्या प्राण्यांना ते खातात पण ते फार भयंकर नसतात, आपल्याला त्यांची फार भीती वाटत नाही, अशा पद्धतीचे ते मधले असे द्वितीय भक्षक. त्यांना खाणारे तिसरे तृतीय भक्षक जे सगळ्या जंगलचे राजे असतात, वाघ, सिंह, बिबटे. आणि ह्या तृतीय भक्षकांना खाण्याची हिंमत मात्र कोणाची होत नाही, ते स्वतःच मरतात आणि त्यांच्या शरीराचं विघटन होतं. म्हणजे निसर्गामधनं ज्या ज्या गोष्टी त्यांनी त्यांच्या शरीराच्या पोषकतेकरता घेतल्या होत्या, ज्या गोष्टींनी त्यांचं शरीर बनलं होतं, ते सगळं पुन्हा विघटित होतं आणि निसर्गामध्ये पुन्हा जातं. ह्या सगळ्या प्रक्रियेला म्हणतात अन्नसाखळी.
निसर्गापासून सुरू होणं आणि निसर्गामध्येच संपणं, आणि ही क्रिया निरंतर सुरू असते. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचं अन्न आहे. जीव जीवस्य जीवनम असं एक संस्कृतमध्ये स्टेटमेंट आहे. त्याचा अर्थ हाच आहे की एक प्राणी हा दुसऱ्या प्राण्याचं अन्न आहे आणि त्याशिवाय त्यांचं पोट भरणार नाही आणि ही साखळी पूर्ण चालणार नाही. म्हणजेच हे सगळं आपण काय बोललो, आपण हे बघितलं की सगळे सजीव एकमेकांवरती कसे अवलंबून असतात. अन्न साखळी आणि अन्न जाळे, साखळ्या एकमेकांमध्ये जेव्हा जोडल्या जातात तेव्हा त्याचं अन्न जाळं होतं. हे आपण मागच्या वेळेला ऑलरेडी मागच्या धड्यामध्ये पाहिले. पण त्याचा पुढचा भाग आता आपल्याला बघायचा आहे. तर असे सगळे सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत आणि सजीव निर्जीव पदार्थांवरती सुद्धा अवलंबून आहेत. आपल्या आजूबाजूला बरेच निर्जीव घटक आहेत ज्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो. सगळ्यात पहिलं निर्जीव पण महत्वाचा घटक आहे पाणी. आपल्या प्रत्येक सजीवाला जगण्याकरता पाण्याची गरज असते. हे पाणी अगदी अगदी सूक्ष्म अशा सूक्ष्म जीवांपासून ते मोठ्यात मोठ्या झाडापर्यंत, मोठ्यात मोठ्या प्राण्यापर्यंत सगळ्यांना लागतं. म्हणजे पाणी हा अबायोटिक फॅक्टर म्हणजे अजैविक घटक असूनही आपल्या आयुष्यातला महत्वाचा घटक. दुसरी आहे हवा. ज्या हवेमध्ये आपण आता आहोत या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड वनस्पतींसाठी, ऑक्सिजन आपल्यासाठी असे उपयुक्त वायू आहेत. म्हणजे या वायूंमुळेच आपलं आयुष्य हे सुरळीत सुरू आहे. म्हणजे हवा ह्या दुसऱ्या अजैविक घटकावर सुद्धा आपलं आयुष्य अवलंबून आहे. तिसरा अजैविक घटक जो खूप महत्वाचा आहे तो आहे माती. पृथ्वीवर सगळीकडे माती आहे जमिनीवर, आणि त्या मातीवरनं आपल्याला आपलं अन्न पिकवता येतं. वनस्पती त्याच्यामधून असं रुजतात ना. म्हणजेच वनस्पतींना वाढीसाठी, रुजण्यासाठी, त्यातलं बी अंकुरण्यासाठी मातीची गरज असते. आणि मातीमध्येच बऱ्याच सगळ्या इतर पोषक द्रव्यांची, विटॅमिन्सची, मिनरल्सची भरपूर मदत प्रत्येक वनस्पतीला होत असते वाढी करता. म्हणून माती हा फार महत्वाचा घटक आहे. चौथा महत्वाचा अजैविक घटक आहे सूर्यकिरण, म्हणजेच काय, सोलार एनर्जी. सूर्य आपल्या सगळ्यांचा अन्नदाता आहे. म्हणजे सूर्याची जी ऊर्जा आहे ती आपल्या सगळ्या ऊर्जा केंद्राचा स्रोत आहे. म्हणून सूर्याच्या किरणांमधून पृथ्वीवर येणारी जी ऊर्जा आहे ती फार महत्वाचा अजैविक घटक आहे. कारण तीच वनस्पती स्वतःमध्ये पकडून ठेवतात आणि त्याच्यापासूनच अन्नाची निर्मिती होते. रात्रीच्या वेळेला हे प्रकाश संश्लेषण वगैरे काही होत नाही बरं का. सूर्यमामा झोपलेला असतो त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण म्हणजे त्यांचं किचन बंद असतं. सगळा सेटअप असतो पण गॅसच लावत नाही, मग अन्न कसं शिजेल. ते अन्न शिजण्याची प्रक्रिया दिवसभराच्या उन्हामध्ये होते. म्हणजेच आपल्याला आता हे कळलंय की सूर्याचा प्रकाश हा चौथा महत्वाचा अजैविक घटक असतो. म्हणजेच आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या जैविक आणि अजैविक घटकांची परस्परांशी काही ना काही महत्वाची अशी कनेक्शन्स आहेत. आणि ह्या सगळ्यालाच मिळून आपली परिसंस्था म्हणजे आपली आजूबाजूला असलेली सगळी संस्था, आपला परिसर, ह्या सगळ्यांनी बनलेला असतो. ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्यावर होतो, आपला परिणाम या सगळ्यांवर होतो. कारण आपण प्रदूषण करतो, आपण झाडं तोडतो, आपण माती उपसतो, ह्या सगळ्याचा परिणाम तिथे आजूबाजूला असलेल्या सगळ्या सजीवांवर होतो, तिथल्या हवामानावर होतो. आणि ह्यालाच तर म्हणतात परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह. हा आपण मागच्या वेळेला पाहिला होता. आता आपल्याला बघायचं आहे की ह्या सगळ्या परिसरामध्ये असलेल्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सचा आपल्याला मॅनेजमेंट कसं करायचं, म्हणजेच काय करायचं, ह्यांचं आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे. कशाचं व्यवस्थापन? पर्यावरणाचं व्यवस्थापन. बघा, हा आहे आपला पर्यावरणीय व्यवस्थापन 9वा धडा. ह्याच्या आधी आपला तो उपद्रवी आणि उपयोगी सूक्ष्मजीवांचा धडा संपलेला आहे. आता आपल्याला बघायचा आहे हा पर्यावरणीय व्यवस्थापनाचा धडा. ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे ते बघूया. पीपीटी मधनं आपण ते करू आणि मग परत आपल्या पुस्तकामध्ये पण येऊ. बघा, पेन ऑन झाला का? हवामान, पहिला मुद्दा. हवामान म्हणजे काय? हवामानाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. नंतर आहे घन कचरा व्यवस्थापन आणि मग आहे आपत्ती व्यवस्थापन. 4च मुद्दे. सोप्पा, मस्त, इझी धडा आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण अगदी लॉजिकली पण देऊ शकतो. पण पुस्तकातल्या काही शब्दांचा तुम्ही वापर केला तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क ह्याच्यामध्ये नक्की मिळतील. बघा, आधी इथे बघा, मग जाऊ आपण धड्याकडे. पर्यावरण व्यवस्थापन म्हणजेच पर्यावरणीय व्यवस्थापन किंवा पर्यावरणाचे व्यवस्थापन. इकोसिस्टीम म्हणजे एक पुनरावलोकन. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था. आपण मागच्या वेळेला बोललो होतो बघा, परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम. आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी असलेला परस्पर संबंध. त्याच्यामध्ये जैविक घटक आहेत, अजैविक घटक आहेत.
आता बघा, परस्पर संबंध, जैविक अजैविक घटक. मगाशी आपली पीपीटी दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला जे काही सगळं सांगितलं तेच सगळं याच्यामध्ये. सजीव आणि निर्जीव अशा अनेक, म्हणजे जैविक आणि अजैविक अशा अनेक घटकांनी मिळून आपली परिसंस्था बनते. आणि ह्या परिसंस्थेमध्ये सगळे एकमेकांवरती परस्पर संबंधाने अटॅच असतात. काहीतरी कोणाचा कोणाशी तरी संबंध असतोच आणि सगळे एकमेकांवरती परिणाम करतात. आता हवामान, इथून आपला धडा सुरू होतो. हवामान म्हणजे तापमान, पर्जन्य, वारा आणि इतर हवामान विषयक परिस्थितींसह दिलेल्या वेळी आणि दिलेल्या ठिकाणावरील वातावरणाची स्थिती. आपण म्हणतो ना, हवामानाचा अंदाज काय आहे? तुम्ही बघितलं असेल बातम्यांमध्ये सांगतात हवामानाचा अंदाज. काय असतं या हवामानाच्या अंदाजामध्ये? कोणी सांगू शकेल का जरा मला? हवामानाचा अंदाज तुम्ही कधी ऐकलंय का बातम्यांमध्ये किंवा पेपरमध्ये? हवामानाचा अंदाज अशी एक हे असते, कॉलम असतो किंवा असं न्यूज मध्ये पण ते सांगतात. बघा बरं, हवामान, त्यावरून तुम्हाला काही सुचतंय का? कोणीही कुठलीही शाळा माईक ऑन करून सांगू शकते, तर तुम्हाला माहित असेल तर. हवामानाचा अंदाज, आमच्याकडे तर प्रचंड गार वारं सुटलेलं आहे आणि खिडकी बंद करण्यासाठीच मी तिथे गेले होते. फार फार म्हणजे फारच थंड हवा येते. चला आपण बघूया, त्याचा व्हिडिओ मी दाखवेन तुम्हाला. हवामानाचा अंदाज आपण बघायचा का आधी? आपण डायरेक्टली एक व्हिडिओ बघू आणि मग हवामानाचा अंदाज कसा सांगतात ते चेक करूया. आजचा हवामानाचा अंदाज. मला आताच थंडी वाजते. म्हणजे आपल्याला समजेल ना हवामान सांगतात म्हणजे नक्की काय करतात. आजचा हवामानाचा अंदाज. तुम्ही ऐकलं असेल की हवामानाच्या अंदाजामध्ये ते हे दाखवतात की भारताचा नकाशा किंवा आपल्या याचा नकाशा, आपल्या राज्याचा नकाशा, आणि त्याच्यामध्ये इथे हे इथे हे इथे हे. चला, एक मला दिसलेला आहे व्हिडिओ, 2 मिनिटात मी तो शेअर. पूजा लोखंडे, थांबा जरा तुम्ही. मी माझा कॅमेरा बंद करते कारण मला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा. बघा, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. मुंबईसोबतच आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळीकडे आजच्या दिवशी पाऊस पडतोय, जोरदार पाऊस पडतोय. फक्त मुंबईची ही परिस्थिती आहे, पण महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्याभरापासूनच अनेक भागांमध्ये, खास करून मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये, पश्चिम महाराष्ट्र, ढगफुटी सदृश्य पाऊस पडतोय. पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अतिवृष्टी अनेक भागांमध्ये झालेली आहे. आणखीन किती दिवस ही परिस्थिती असणार आहे, आता काय अलर्ट जारी केलेले आहेत हवामान विभागाने, सगळं आपण जाणून घेणार आहोत. परतीचा पाऊस सध्या जर आपण बघितलं तर सुरू आहे अनेक भागांमध्ये. देशभराचा जर विचार केला तर 14 सप्टेंबरलाच राजस्थानमधून, म्हणजेच वेळेआधीच पावसाने काढता पाय घेतलेला आहे. आणि आता सध्या गुजरात आणि मध्य प्रदेश, 21 सप्टेंबर पर्यंत आपण जर बघितलं तर गुजरात, मध्य प्रदेश पावसाने गाठलेला आहे. हळूहळू त्याचा परतीचा प्रवास सुरू आहे. ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रामधून सुद्धा पावसाची माघार आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता सध्या जर आपण बघितलं तर आता हा इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस का पडतोय, आणि याचं कारण असं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे. तुम्ही एक सॅटेलाइट इमेज स्क्रीनवर पाहत असाल. आता 2 कमी दाबाच्या क्षेत्रांचं संकट आपल्यावर असणार आहे. 22 तारखेचा जर विचार केला तर एक कमी दाबाचं क्षेत्र ऑलरेडी सक्रिय झालेलं आहे, पण 25 तारखेपर्यंत आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होणार आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक भागांमध्ये, महाराष्ट्राच्या सुद्धा अनेक भागांमध्ये पावसाचा धोका, पावसाचा कहर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा अख्खा आठवडा म्हणजेच नवरात्रीमध्ये सुद्धा असाच पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आत्ता जर आपण बघितलं तर हवामान विभागाने ज्या मॅपमधून अलर्ट जारी केलेले आहेत, जे अलर्ट जारी केलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते. ऑरेंज अलर्ट कोणत्या भागांना दिलेला आहे? 22 तारखेचा आपण जर विचार केला तर जळगाव, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि बीडमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार असा पाऊस या भागांमध्ये पडणार आहे. बाकी उत्तर महाराष्ट्र असेल, कोकणाचा सगळा भाग असेल,
विदर्भ इव्हन आणि खाली पश्चिम महाराष्ट्राच्या सुद्धा सगळ्या पट्ट्यांमध्ये येलो अलर्ट आहे. म्हणजेच काय तर पावसाच्या सरी बरसणारच आहेत. 23 तारखेचा आपण अंदाज बघितला तर उत्तर महाराष्ट्र, कोकणाचा पट्टा, मराठवाड्यातले काही जिल्हे येलो अलर्ट आहे. फक्त विदर्भामध्ये आपल्याला ग्रीन अलर्ट काही जिल्ह्यांना दिलेला आहे. 24 तारखेला सुद्धा कोकणामध्ये आपल्याला थोडासा पाऊस कमी दिसतोय. या मॅपनुसार ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय. बाकी विदर्भातील काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ग्रीन अलर्ट आहे, पाऊस नसणार आहे. 24 तारखेचा हा अंदाज होता. 25 तारखेला जर आपण बघितलं तर कोकणातील 2 जिल्हे आणि विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. बाकी सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्या 5 ते 6 दिवसांचा हा अंदाज होता. महाराष्ट्रामध्ये पाऊस असणारच आहे. विदर्भ, मराठवाडा, खास करून बीड जर आपण बघितलं तर पूरस्थिती निर्माण झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. यंदाचा जो पाऊस आहे खास करून मराठवाड्यासाठी हा अतिशय नुकसानदायक आहे. कारण अतिशय पिकांचं नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातून पावसाची माघार आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी जो पाऊस पडणार आहे तो अतिशय धोक्याचा असणार आहे. मेघगर्जनेसह, सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस बरसणार आहे आणि पुढचे काही दिवस हा पावसाचा कहर आपल्याला असाच पाहायला मिळणार आहे. हे अलर्ट होते जे हवामान विभागाने जारी केलेले होते. असेच काही पुढचे अपडेट्स असतील महत्त्वाचे ते आम्ही तुम्हाला देतच राहू. पण तुम्हाला आणखीन प्रश्न असतील हवामान रिलेटेड तर अशा पद्धतीने, अशा रीतीने मी तुम्हाला मुद्दाम एक व्हिडिओ इथे दाखवला. हवामानाचा अंदाज आपल्याला यावा आणि हवामानाचा अंदाज कसा सांगितला जातो, मुद्दाम याच्याकरता मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला होता. कारण काय, आपण सगळे कुठल्या कुठल्या न्यूजमध्ये किंवा आपल्या पेपरमध्ये कॉलम असतात हवामानाचा अंदाज, त्याच्यामध्ये दिलेलं असतं इतका पाऊस पडेल, इतकं तापमान असेल आणि वगैरे वगैरे, पावसाच्या सरी असतील. पण एकत्रित जेव्हा हवामानाचा अंदाज सांगितला जातो तेव्हा त्याच्यामध्ये काय काय सांगितलं जातं, तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्याचा आपल्या पीपीटीशी संबंध लावूया आणि काय काय त्याच्यामध्ये असतं ते पाहूया. हवामान म्हणजे काय, आताचा व्हिडिओ तुम्ही चांगला बघितलाय, त्यांनी काय काय बऱ्याच गोष्टी सांगितल्या बघा. तापमान, पर्जन्य, वारा आणि इतर हवामान विषयक परिस्थितींसह दिलेल्या वेळी आणि ठिकाणावरील वातावरणाची स्थिती. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, काल, आज, उद्या म्हणजे 3 दिवसाचा अंदाज, कालचा, आजचा आणि उद्याचा. हा व्हिडिओ कालचा होता, 21 तासापूर्वीचा होता, म्हणजे हा ऑलरेडी कालचाच होता. म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस असा 3 दिवसाचा त्यांनी अंदाज सांगितला होता की महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांचा म्हणजे नकाशा दाखवल्यानंतर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती किती पाऊस पडेल एवढा ॲक्युरेट आता आपल्याकडे अंदाज असतो. ह्याच्यामध्ये तापमान, काही काही ठिकाणी आकाश निरभ्र राहील, खाली ज्या ठिकाणी ग्रीन अलर्ट होतं तिकडे काहीच तापमानाचा प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे तिथे नॉर्मल तापमान आहे कारण तिथे पर्जन्य नाहीये. मुळात हा सगळा जो व्हिडिओ होता ना तो खूप जास्तीच्या पावसावरती होता. बीड जिल्ह्यामध्ये काय ढगफुटी झाली, तिथे खूप पाऊस पडला आणि तिथलं पिकांचं नुकसान झालं, ह्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतीलच ना. म्हणजेच हे पर्जन्याचं आणखीन किती दिवस असंच चालू राहणार आहे ह्याचा अंदाज आपल्याला यातनं मिळतो. वारा, तिने काय सांगितलं होतं त्या मुलीने आता जो व्हिडिओ सांगितला बघा की बंगालच्या उपसागरावरती 2 कमी दाबाचे पट्टे म्हणजे काय, कमी दाब असलेल्या ठिकाणीच वारा वाहण्याची दिशा बदलते ना. म्हणजेच का पर्जन्य का बरं, आणि वरच्या भागांमधनं ऑलरेडी गुजरात आणि वरच्या भागांमधनं ऑलरेडी मॉन्सून परतलाय आता, म्हणजे तिथलं तापमान हे योग्य आहे, तिथे आता काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याकडे मात्र खालून हा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये परतीचा मॉन्सून गायब होईल, तोपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज आहे, बरोबर. आणि इतर हवामान विषयक परिस्थिती म्हणजे काय, आणखीन कुठे कुठे किती किती पद्धतीचा पाऊस, काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस, काही ठिकाणी विजांचा कडकडाट होईल आणि ढगांचाही आवाज होईल आणि खूप जोरदार पाऊस होईल, ढगफुटीसारखा पाऊस होईल किंवा असं रिमझिम पाऊस होईल, काही ठिकाणी सूर्य दिसेल मध्ये, अशा सगळ्या वेगवेगळ्या. काही काही ठिकाणी तर अशाच व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल ढग येतात, सूर्य येतो, असे ॲनिमेटेड पण ते दाखवतात. म्हणजेच काय, आपल्याला पूर्णपणे अंदाज येतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आज काय कंडिशन असेल. आता तुम्ही जिथे राहता तिथे पावसाचा काय अंदाज आहे मला काय माहित नाही. इकडे पुण्यामध्ये तर खूप पाऊस आहे, म्हणजे मध्येच पाऊस पडतोय आणि इतका पाऊस पडतोय की असं कमालीचं थंड वातावरण. आता आता सध्या इथे जिथे मी आहे इथलं तापमान मला वाटतं एक 20-22 डिग्री असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, कारण खूप गारवा आहे, कारण खूप पाऊस पडलाय काल रात्रभर इकडे. आणि इथल्या पण सगळ्या शेतामधल्या फळांचं, पिकांचं काय झालंय काय माहिती, कारण अशा पद्धतीने पाऊस पडला नको असताना तर तो सगळीकडे एक प्रकारचा
ओला दुष्काळच निर्माण करतो. आता अक्षांश, उंची, पाण्याचे सान्निध्य आणि जागतिक वायू परिसंचरण प्रणाली यासारख्या घटकांवर हवामानाचा परिणाम होतो. बरोबर आहे ना? किती अक्षांशावरती, किती उंचीवरती. तुम्हाला माहिती आहे की आपल्या पृथ्वीचा अभ्यास करताना अक्षांश आणि रेखांश काढलेले आहेत. म्हणजे एखादा जिल्हा किंवा एखादा देश हा पृथ्वीच्या पूर्ण नकाशावरती किंवा पृथ्वीच्या गोलावरती, पृथ्वी गोलावरती एक्झॅक्टली कुठे आहे तर हे सांगण्याकरता अक्षांश रेखांशाचा वापर केला जातो. तर ह्याच्यामधनं स्पेसिफिक कळतं की ह्याची जागा कुठे आहे. बरोबर. तर ती त्याची जागा कुठे आहे, ती विशिष्ट जागा आपण जी बघितली ती किती उंचावरती आहे. म्हणजे समुद्र सपाटीपासून किती उंच आहे. समजा टेकडीवर आहे, डोंगरावर आहे, हिमालयासारखा उंच ठिकाणी आहे, पाण्याच्या सान्निध्य म्हणजे जवळ समुद्र आहे, नदी आहे. बरोबर. अशा पाण्याच्या स्रोतांपासून किती जवळ आहे. आणि जागतिक वायू परिसंचलन म्हणजे काय, पूर्ण पृथ्वीवरती आपल्याला माहिती आहे की सगळीकडे वातावरण आहे, पण ह्या वातावरणामधनं वेगवेगळ्या प्रकारचे वायू, कधी कमी दाबाचे पट्टे, जास्त दाबाचे पट्टे, बरोबर, असे होत असतात. तापमान वेगवेगळं आहे पूर्ण पृथ्वीवरती. पृथ्वी अशी थोडीशी कललेली आहे. बरोबर. तर अशी पूर्णच्या पूर्ण सरळ नाही, थोडीशी कललेली आहे. त्याच्यामुळे ती स्वतःभोवती पण फिरते आणि सूर्याच्या भोवती पण फिरते. तर ह्या सगळ्यातनं ऋतू तयार होतात वेगवेगळे आणि प्रत्येक दिवसाचं तापमानही बदलतं 24 तासामध्ये, सकाळ, दुपार, संध्याकाळ. बरोबर. म्हणजेच काय होतं की ह्या सगळ्याचा आपल्या वातावरणावरती परिणाम होतो, हवामानावरती परिणाम होतो, तापमानावरती पण परिणाम होतो. वेगवेगळे ऋतू पण ह्यातनं निर्माण होतात. आणि ह्या सगळ्या पूर्ण घडामोडींचा हवामान म्हणून जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्याचा अभ्यास शेती, वाहतूक आणि आपत्ती सज्जता ह्या महत्वाच्या गोष्टींकरता होतो. शेती, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला अंदाज असायला पाहिजे की पावसाचं काय लक्षण आहे. हा पाऊस असाच 8 दिवस चालत असेल तर तुम्हाला तुमच्या पिकांची सोय करण्याकरता किंवा जे साचलेलं पाणी ते बाहेर काढून टाकण्याकरता काहीतरी तर धडपड करावी लागेल. किंवा जसं आपण म्हणतो उन्हाळा, मे महिन्यामध्ये सगळे आपापलं शेत चांगलं नांगरून उपसून बिपसून तयार करून ठेवतात की आता पाऊस पडला की पेरणी करायची. पण पेरणी करायच्या वेळेला पावसाचा अंदाज घेतला जातो की पहिला पाऊस पडल्यावर किती दिवसांनंतर पाऊस पडेल. नाही तर पहिला पाऊस पडून जातो आणि महिनाभर पाऊस पडत नाही. मग जी पेरणी आपण केलेली असते त्या सगळ्या बिया जळून जातात उष्णतेमुळे. पाणी घालणं आणि पावसाचं पाणी येणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे हा पूर्ण हवामानाचा अंदाज घेऊनच शेतीतली सगळी कामं केली जातात. खूपदा हे अंदाज चुकतात कारण की हे जे अंदाज असतात हे अनेक घटकांवरती अवलंबून असतात. पाऊस बघा ना, असं आपल्याला वाटतं काय काय ढग आलं तर पाऊस पडेल, पाऊस पडेल. उन्हाळ्यातले कितीतरी वेळा हा पाऊस आपल्याला फसवतो. आपल्याला असं वाटतं आता पाऊस पडेल, ढग आलेत आणि ते निघून जातात कुठेतरी आणि आपल्याला पुन्हा गरम व्हायला लागतं. जेव्हा हे ढग आपल्या डोक्यावरून जात असतात तेव्हा एकदम ना गरम गरम व्हायला लागतं, घाम यायला लागतो. असं वाटतं आता बस पडेलच पाऊस. पण तो पाऊस तेव्हा पडत नाही, ते ढग तेव्हा निघून जातात. म्हणजेच काय, हवामान बदलतं, तापमान बदलतं, आर्द्रता पण बदलते. पाऊस पडतो की नाही ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. म्हणजेच काय, ह्याचा परिणाम वेगळा वेगळा होतो. शेती, वाहतूक आणि आपत्ती सज्जता यासारख्या क्रियाकलापांसाठी हवामानाचे नमुने समजून घेणं महत्वाचं असतं. वाहतूक, कसली वाहतूक? जल व्यवस्थापन, जल वाहतूक आणि वायू वाहतूक. म्हणजे विमान मला न्यायचंय, भारतातून विमान न्यायचंय, अमेरिकेला पाठवायचंय, पण हवामानाचा अंदाज मला नसेल. बरोबर. खूप पाऊस पडू शकतो, विजांचा गडगडाट होऊ शकतो, हा, आणि एकदम धुकं धुकं असेल तर माझं विमान काय डोंबल्याचं जाणार आहे इथून तिथे. अशा वेळेला सगळी विमानं रद्द केली जातात. अतिरिक्त पाऊस असेल किंवा खूप ढगफुटी होण्यासारखी शक्यता असेल, खूप जोरदार पाऊस पडतो, अशा वेळेला आपलं विमान त्या रिस्क मध्ये काय टाकायचं. म्हणून अशा वेळेला वाहतुकीचा अंदाज खूप महत्वाचा ठरतो. लोकांचा जीव त्याच्यातनं वाचतो, आपली सगळी साधन संपत्ती त्यातनं वाचते. बरोबर. दुसरं आहे आपत्ती सज्जता. अच्छा, वाहतुकीचं जसं आपण बोललो हवा, तसंच दुसरं आहे पाणी. जलमार्गाने होणारी वाहतूक. वायुमार्गाची वाहतूक तर आपण बघितली, आपली विमानं असतील किंवा हेलिकॉप्टर असतील. आपली आर्मीचे, स्पेशल एअरफोर्सचे जे काही वाहन, आपली विमान आहेत ते तर फार महत्वाचे आहेत, कारण आपले आपले जे जवान आहेत त्यांचा जीव सगळ्यांपेक्षा महत्वाचा आहे, हो की नाही. तर मग थोडी पण चूक त्याच्यामध्ये व्हायला नाही पाहिजे आणि त्यांना बरोबर हवामानाचा अंदाज सांगायला पाहिजे. दुसरं आहे पाण्यामधून होणारी निर्यात किंवा आयात, म्हणजे आयात निर्यात, व्यापार सगळा पाण्यातनं. एका देशामधनं दुसऱ्या देशामध्ये जलमार्गाने खूप सारा सामान नेला जातो. समजा एखाद्या कुवेती देशाकडनं आपल्याला तेल घ्यायचंय,
तिकडनं जहाज भरून तेल आपल्याकडे येतंय. आणि रस्त्यामध्ये म्हणजे पाण्याच्या रस्त्यामध्ये, ज्या समुद्रामधनं ते येते, ज्या समुद्र मार्गाने ते येते, खालच्या तळाशी त्या समुद्राच्या सुनामी आली किंवा भूकंप आला तर वरचं सगळं पाणी हादरणार आहे ना. हालचाल होईल आणि भयंकर हालचाल होईल, एवढी की कदाचित ते जहाजच पाण्यामध्ये बुडून जाईल. आणि असं होतं आणि असं खूपदा होतं. आणि म्हणूनच वाहतुकीचा अंदाज, जलमार्गातनं पण वाहतुकीचा अंदाज घेतला जातो. ज्या वेळेला असं चिन्ह दिसतं की काही बरोबर दिसत नाहीये, खूप जास्त पाऊस पडेल किंवा लाटा उसळतायत, काहीतरी गडबड झाली आहे, तर त्या सॅटेलाइट इमेजवरनं शोधून काढतात की बहुतेक खाली भूकंपाचे धक्के येत आहेत, थांबायला पाहिजे. आत्ताचा प्रवास 4 दिवसांनंतर करायला पाहिजे. कमीत कमी आपलं सामान इकडून तिकडे पोहोचेल तरी ना. उशिरा पोहोचेल पण पोहोचेल. मधल्यामध्ये गायब होईल किंवा फुटेल, तुटेल आणि सगळ्या पूर्ण समुद्रामध्ये तेलच तेल होईल, असा चुकीचा निर्णय शक्यतो ते घेत नाहीत. तरी सुद्धा अपघात होतात आणि अपघात हे कोणाच्याच हातात नसतात. आता बघा ना, रस्त्यावरती आपण चालतो, तिथे काही पाणी नाही का, असा हवेतला प्रॉब्लेम नाही, समोर आपल्याला दिसतं, तरी लोक एकमेकांना ठोकतात. कारण हे अपघात आहेत आणि ते कुठेही होतात. आपण फक्त सज्ज राहायचं आणि हे अपघात टाळता कसे येतील ह्याच्याकरता तयार राहायचं. बरोबर. म्हणजेच हवामानाचे अंदाज शेती, वाहतूक आणि आपत्ती ह्या सगळ्यांकरता महत्वाचे असतात. आणखी एक महत्वाचा मुद्दा असतो, तो असतो मच्छीमारांचा व्यवसाय. म्हणजे काय? कोळ्यांचा व्यवसाय. कसला? मच्छीमारीचा. हे जे सगळे मच्छीमार असतात, म्हणजे जे कोळी बांधव असतात, ते काय करतात? बोटी घेतात आणि नदीच्या आत जातात, समुद्राच्या आत जातात. खोल आतपर्यंत त्यांना जावं लागतं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे मिळवण्याकरता. तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या होड्या वेगळ्या असतात, त्याच्या त्या जाळ्या असतात, त्यांचं ते कामच असतं. तर समुद्र त्यांचा मित्र असो, त्यांचा रक्षक असतो, पण तो समुद्र आहे. आणि समुद्रामध्ये जेव्हा भयंकर प्रमाणामध्ये पाऊस, लाटा, अशा आपत्तीजनक परिस्थिती येतात, तेव्हा त्यांच्या बोटीला, त्यांच्या सामानाला, त्यांच्या जीवाला पण धोका असतो. त्यांना पोहता येतं. मनात आलेली शंका की ते समुद्राच्या एवढ्या जवळ असतात तर त्यांना पोहता येत नाही का? येतं ना. अरे पण कुठे पोहणार तुम्ही? तो समुद्र तुम्हाला पोहू देत असेल तर ना. म्हणजे ही नैसर्गिक आपत्ती आपल्या हातात नाहीये. आताच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलं, बीड जिल्ह्यात तिने सांगितलं पूर परिस्थिती आहे. बरोबर. मराठवाडा, बीड या ठिकाणी खूप पाऊस पडलाय. अशा वेळेला काय होतं? आपला तिथल्या गावांशी संपर्क तुटतो. मग हवामानाचा अंदाज आला की खूप पाऊस पडणार आहे किंवा खूप पाऊस पडताना दिसतोय, आणखीन पुढचे 2 दिवसाचाच पाऊस पडणार आहे. मग काय करतात? तिथले जे लोकल असतात ना, डिसिजन घेणारे, काही पॉलिटिशियन्स असतात, आणखी कोणी असतात, काही वेगवेगळ्या संस्था असतात, छोट्या छोट्या गावांमधल्या लोकांना, नदी तीराच्या जवळच्या लोकांना सांगतात की तुमचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे, तुम्ही इथून निघा आणि सेफ ठिकाणी चला. मग ते सगळे एखाद्या सुरक्षित ठिकाणी नेले जातात. तिकडे त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केली जाते. बरोबर. ज्या गावामध्ये पूर आलाय त्या गावामध्ये खाणं सोडा, प्यायच्या पाण्याची सुद्धा मारामार असतं. सगळं पाणी एकच झालेलं आहे. वापरायचं, आंघोळीचं, घाणीचं, शेतातलं, एखादा प्राणी त्याच्यात मेला असेल तो सुद्धा. कारण तिथं पूर आलाय, जमा झाले ते पाणी. तर जोपर्यंत त्याचा निचरा होत नाही, गाव परत दिसणारच नाही तुम्हाला. त्या भिंती इथपर्यंत भरलेल्या असतात. जोपर्यंत ते पाणी खाली 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 जात नाही, तोपर्यंत ते पाणी बाहेर पडल्याशिवाय ती भिंतही दिसणार नाही तुम्हाला एखाद्या घराची. म्हणजे अशा पद्धतीने ज्या ठिकाणी अशा नैसर्गिक आपत्ती येतात, स्पेशली पाण्याचं बघतोय आपण, कारण सगळीकडे पावसाचं वातावरण आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने हे हवामानाचे अंदाज माणसाला तयार करतात. बघा, घरं पडली परत बांधता येतात, सामान हरवलं काहीतरी करून ते मिळवता येतं, नवं बनवता येतं, लोकांकडनं उसणं घेता येतं. कोणाचा जीव त्याच्यामुळे धोक्यात जात नाही. पण सगळ्यात महत्वाचं, जीवावरच बेतली तर काय करणार? जीव महत्वाचा आहे, बाकी सगळ्या गोष्टी मिळवता येतात. म्हणून बाकीच्या नुकसानी करता ठीक आहे, पण म्हणजे मनुष्यहानी नाही व्हायला पाहिजे असा विचार केला जातो. आणि या सगळ्यामध्ये हवामानाचा अभ्यास हा खूप महत्वाचा ठरतो. मग आहे पुढचा मुद्दा, जो आहे हवामान म्हणजे एखाद्या प्रदेशातील दीर्घ कालावधीतील सरासरी हवामान परिस्थिती. आपण म्हणतो ना हवामानाचा अंदाज. हवामान एका खूप मोठ्या प्रदेशामधला खूप वेळापर्यंत, आपण मागच्या 10 वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढत चाललंय, हा हवामानाचा अंदाज. हे मी तुम्हाला सांगते, असं खरंच आहे वगैरे याच्यातलं बघणे असे अंदाज असतात. गेल्या 10 वर्षामध्ये कोकण किनारपट्टीवरील समुद्राची पातळी किंचित उंचावलेली आहे.
बरोबर. म्हणजे पाण्याची लेवल उंचावली, कारण एकतर तिथल्या आजूबाजूच्या समुद्रातल्या पाण्याची लेवल उंचावलेली आहे. आतलं जे नदीतलं पाणी होतं त्याचंच तर पावसाचं प्रमाण वाढलं म्हणूनही असेल एखाद्या वेळेला. बरोबर. जमिनीची झीज झालीये म्हणूनही असेल एखाद्या वेळेला. म्हणजेच हे जे काही त्यांना दिसलेले बदल असतात ते नोट डाऊन केल्यानंतर त्याच्यावरती ते हवामानाचे अंदाज वर्तवतात. आता बघा खाली इथे चित्रामध्ये ट्रॉपिकल, ड्राय, टेम्परेट, कॉन्टिनेंटल, पोलार असे वेगवेगळे रिजन दिलेले आहेत. पृथ्वीच्या पूर्ण या मॅपवरती, नकाशावरती अनेक प्रकारचे रिजन म्हणजे भाग. एक आहे ट्रॉपिकल रिजन म्हणजे विषुववृत्ताजवळचे भाग, इक्वेटरच्या जवळचे भाग. त्याच्यावरती जे हिरवे हिरवे आहेत ना इथले कॉन्टिनेंटल, एकदम डार्क हिरवळ आहे तिथे. बरोबर. चांगले प्रदेश असतात तिथे, थोडा बर्फ असतो, चांगली परिस्थिती असते, पाऊस चांगला असतो, असे मस्त छान असतात राहण्यासारखे. टेम्परेट, वॉर्म असतात ते, जरा गरम असतात. आपला देश आहे ना, भारत देश हा ट्रॉपिकल मध्ये येतो. ट्रॉपिकल आपला देश हा विषुववृत्ताच्या जवळ आहे, म्हणजे आपल्याकडे वर्षभर जरा गरमी असते. बरोबर. आपल्या देशाच्या वरती 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 तुम्ही जसं जाल तसं थंड 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 होत जातं. अजूनही ड्राय, ड्राय म्हणजे असे भाग जिथे पाणी खूप कमी आहे, जिथे उष्णता खूप जास्त आहे, वाळवंटी प्रदेशासारखे भाग. म्हणजेच अशा पद्धतीचे वेगवेगळ्या हिरव्या जंगलांमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल विषुववृत्ताजवळचं जे काही जंगल आहे, अमेझॉन जंगल, इतक्या दाटीवाटीने झाड आहेत त्याच्यामध्ये, एकदम एकमेकांवर चढून 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 असतात. आणि तिथे खूप कॉम्पिटिशन आहे वनस्पतींनाच एकमेकांशी करायची. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे रिजन्स असतात. मग आहे पोलार रिजन. पोलार रिजनचा अर्थ काय? उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव म्हणजे ध्रुवीय प्रदेश. तिथे तर प्रचंड बर्फ आहे, कित्येक किलोमीटर उंच असे बर्फाचे थर आहेत तिकडे. अशा पद्धतीने हे अनेक प्रकारचे हवामान असलेले प्रदेश, उष्ण प्रदेश, उष्ण कटिबंधातील प्रदेश, थंड प्रदेश, बर्फाळ प्रदेश, टुंड्रा प्रदेश, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश त्यांच्या हवामानामुळे बनलेले आहेत. बरोबर. ह्याच्यामध्ये वारा, आर्द्रता यांसारखे घटक आपण बघत असतो. आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी, पाण्याच्या बाष्पाचं रूपांतर जेव्हा होतं, म्हणजे पाण्याचं बाष्प जेव्हा हवेमध्ये असतं तेव्हा ते आर्द्र असतं म्हणजे ह्युमिड असतं. वारा, पर्जन्य आणि तापमान. तापमान तर अतिशय महत्वाचा घटक आहे, त्याच्यामुळे आपलं आयुष्य सोपं होतं आणि कठीण होतं. बरोबर. अक्षांश, उंची, पाण्याचे सान्निध्य आणि इतर भौगोलिक वैशिष्ट्यांचा हवामानावरती प्रभाव होतो. हवामान आणि हवामानावर परिणाम करणारे घटक. हवामान म्हणजे हवेचा अंदाज आणि त्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते? पहिला तर आहे वातावरणीय शक्ती. हवेचा दाब, वारा, आर्द्रता आणि तापमान हे हवामानाच्या नमुन्यांचे प्रमुख चालक आहेत. हवेचा दाब, दाब वाढला, कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, आपण आत्ताच बोललो होतो. वारा, खारे वारे, मतलई वारे, बरोबर, असे अनेक वारे तुम्ही भूगोलाच्या पुस्तकात वाचले असतील. आर्द्रता, समुद्र सपाटीच्या जवळच्या भागांमध्ये, कोकणात बघा, मुंबईला बघा, खूप घाम येतो लोकांना. चेन्नईला जा, केरळला जा, समुद्रच आहे तिथे आजूबाजूला. जिथे समुद्राजवळ आहे तिथे खूप जास्त पाण्याची वाफ असते. जिथे पाण्याची वाफ असते तिथे नुसता घामच घाम असतो. आंघोळ करून आल्यावरती पण घाम येतो, इतकी आर्द्रता असते तिकडे. म्हणजेच काय, त्या बाजूला पाण्याची वाफ हवेमध्ये जास्त प्रमाणामध्ये. आणि तापमान, तापमान तर फार महत्वाचं आहे, आपण आताच बोललो. पुण्यामध्ये कोरडं तापमान आहे म्हणजे हवामान आहे. जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पण हवामान चांगलं असतं म्हणजे कोरडं असतं. आर्द्रता कोकण किनारपट्टी, रायगड वगैरे ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये असते. आणि जर तुम्ही ते गडचिरोली वगैरे त्यासारख्या भागांमध्ये वगैरे तिथे खूप चांगलं दाट जंगल आहे. बरोबर. त्यामुळे तिथे खूप जास्त शुद्ध हवा एक प्रकारे म्हणू शकतो आपण. तिथलं तापमान पण संतुलित असेल, म्हणजे खूप जास्त गरम नाही, खूप जास्त थंड नाही. पण नागपूर, चंद्रपूर तुम्हाला माहिती आहे ह्या जिल्ह्यांमध्ये खूप प्रचंड गरमी असते, पण तिथे खूप थंडी पण असते. आपलं राज्य कुठे आहे, आपल्या राज्यातला हा जिल्हा कुठे आहे, ह्या जिल्ह्यामधलं तापमान कसं आहे, ह्या सगळ्याचा आपल्याला अंदाज असायला हवा. पृथ्वीची हालचाल, सूर्याभोवती पृथ्वीची जी काही अशी कललेली बाजू आहे ना त्याला म्हणतात झुकाव. आणि कक्षा, हवामानामधला हंगामी फरक निर्माण करेल म्हणजे काय, ऋतू. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 ऋतू पद्धतशीर भारतामध्ये आहेत.
पण इतर देशांमध्ये एकाच दिवसामध्ये ऊन पडतं, त्याच दिवशी पाऊस पडतो, त्याच दिवशी थंडी वाजते. लोक छत्री पण घेतात, अंगात कोट पण घालतात, डोक्यावर टोपी पण घालतात. म्हणजेच काय, कधीही पाऊस पडतो, कधीही ऊन पडतं, कधी थंडी असते, असं तापमान असतं जनरली. पण आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे उन्हाळा आहे का, मग असं कडक ऊन पडतं की आपण म्हणू कधी एकदाचा पाऊस पडतो. मग असा पाऊस पडतो सणकून की आपण म्हणतो कधी एकदाचा हा बंद होतो आणि कधी थंडी तरी पडते, पाऊस नको बस. मग थंडी तर अशी बेकार थंडी पडते की आपण म्हणतो मरू दे, ही थंडी, ऊनच बरं आहे. मग जसं पुन्हा उन्हाळा येतो आपण म्हणतो किती गरम होतंय, ऊनच ऊन आहे, पावसाळा बरा, वाट बघतो मग पावसाची. जे आहे ते आपल्याला आवडत नाही, जे नाहीये त्याची आपण वाट बघत राहतो, कारण तिथे एकाच वेळेला मिळत नाही. वाट बघितली की त्या वस्तूची किंमत कळते. नाही तर थंडीमध्ये विचारा ना, उष्णतेची किती किंमत. जे उन्हाळ्यामध्ये फुकट मिळतं ऊन, ते आपल्याला थंडीमध्ये हवं हवं असं वाटतं. एकदम थंडी पडलेली असते, घरामध्ये पण गार वाटतं, स्वेटर घालून पण असं वाटतं की अरे बापरे किती गार आहे. कारण तेव्हा उष्णता कमी आहे ना, आणि जेव्हा ती भरभरून असते तेव्हा असं वाटतं काय काय घाणेरडा गरमीचा उन्हाळा आहे हा. घरात पण राहू शकत नाही, बाहेर पण राहू शकत नाही, पेप्सी कोला खाल्ला काय, स्प्राईट प्यायला काय, तरी गरमी काही जात नाही. आणि ह्याच्यामुळे काय होतं, ह्या उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्या वेगवेगळ्या ऋतूंमुळे आपल्याकडे वेगवेगळ्या बदल होतात, हवामानातले बदल होतात. बघा ना, उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त आहे, हिवाळ्यामध्ये तापमान कमी. उन्हाळ्यामध्ये आर्द्रता कमी असते, पावसाळ्यामध्ये आर्द्रता जास्त असते. म्हणजेच आपण ज्या काही घटकांचा अभ्यास करतोय, म्हणजे हवामान ह्या बाबतीत ज्या घटकांचा अभ्यास करतोय, त्याच्यामध्ये हेच आपल्याला कळतं की हे सगळे जे काही मुद्दे आहेत हे बदलत राहतात, ते बदलतात आणि त्याचे परिणाम आपल्यावरती होतात. महासागराचे प्रवाह, जागतिक महासागर प्रवाह उष्णता वाहतूक करतात, प्रादेशिक तापमान आणि पर्जन्यमानावर त्यांचा परिणाम होतो. 7 पृथ्वीवरचे जे काही मोठे मोठे समुद्र आहेत हे सगळे एकमेकांना जोडलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये अनेक हालचाली होत असतात. हे सगळे समुद्र पृथ्वीवरच आहेत, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहेत. आणि ज्या काही अंतर्गत भूगर्भातील अंतर्गत हालचालींमुळे जे काही बदल होतात, जे काही हालचाली होतात, त्या समुद्रावरती पण परिणाम करतात, समुद्राच्या पाण्यावरती पण परिणाम करतात. आणि ह्या सगळ्याचा परिणाम समुद्राच्या भरती, ओहोटी, तापमान, हवेचा दाब ह्या सगळ्या गोष्टींवरती होतो. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याकडे अमावस्या, पौर्णिमा ह्या सगळ्या गोष्टी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे, सूर्य आपलं समुद्रातल्या लाटांमुळे होत असतो. समुद्राची भरती, ओहोटी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होत असते, बरोबर. म्हणजेच काय, आपल्या पृथ्वीवरती जे काही हवामानाचे बदल होतात, परिणाम होतात, त्याला आजूबाजूच्या बरेच भौतिक गोष्टी सुद्धा जबाबदार असतात. आता हवामानशास्त्र म्हणजे काय? हवामानशास्त्र म्हणजे वातावरण आणि हवामान आणि हवामानासह त्याच्या घटनांचा अभ्यास. वातावरण खूप मोठी गोष्ट आहे, मोठी टर्म आहे. हवामान त्याचा एक छोटासा भाग आहे. हवामानशास्त्रज्ञ हवामानाच्या नमुन्यांचे निरीक्षण, विश्लेषण आणि अंदाज लावण्याकरता विविध उपकरणे आणि मॉडेल वापरतात. हवामानशास्त्रातील प्रमुख विषयांचे वातावरणाची रचना, दाब, तापमान, पर्जन्य आणि वाऱ्याचे नमुने यांचा समावेश होतो. आपल्या आजूबाजूला जे काही हवामानातले महत्वाचे घटक आहेत, जसं की असेल उष्णता, पर्जन्य, आर्द्रता, हे मोजण्याकरता काही उपकरणं लागतात. मग अशी उपकरणं बऱ्याच ठिकाणी लावलेली असतात. त्याच्यामधनं त्या गोष्टींची रिडिंग्स मिळतात आणि त्याच्यावरून ठरतं की आता ह्या ठिकाणचं हवामानाचं भाकीत काय असू शकतं. आणि हे सगळं जे आहे ते हवामानशास्त्र नावाच्या एका विशिष्ट ब्रांचमध्ये केलं जातं. भारतीय हवामान विभाग, नवी दिल्ली इथे त्याचं मुख्यालय आहे. त्या भारतीय हवामान विभाग म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ही स्थापना ब्रिटिशांनी केली होती 1875 मध्ये. कुठे केली होती? शिमल्याला. त्याच्यामध्ये काय करतात, दैनिक हवामान अंदाज म्हणजे दैनंदिन हवामानाचा अंदाज दिवसातून 2 वेळा त्याला सांगितला जातो. ह्याच्यामध्ये नकाशे दिवसातून 2 तयार करतात. रडार आधारित हवामान अंदाज, भूकंपशास्त्र आणि उपग्रह आधारित पावसाचे विश्लेषण यांसारख्या क्षेत्रांमध्ये ते संशोधन केले जाते. आवश्यक हवामान आणि हवामानाची माहिती, ही जी काही आपलं भारतीय हवामान विभाग आहे हा विविध क्षेत्रांना आवश्यक असलेले हवामान आणि त्याची माहिती प्रदान करतो. त्याच्यामध्ये विमान वाहतूक, शिपिंग, कृषी, सिंचन आणि सागरी शोध यांचा समावेश होतो. इशारे आणि सूचना, ते धुळीची वादळे, वाळूची वादळे, अतिवृष्टी, उष्ण आणि थंड लाटा,
त्सुनामी यांसारख्या आपत्ती बाबांचे भाकीतही सरकारी संस्था, प्रसार माध्यमे आणि जनतेला केलं जातं. म्हणजे काय, नुसतंच हवामानाचा अंदाज करून काय तर सांगायला पाहिजे ना. ज्या ज्या लोकांना याच्यावरती आधारित निर्णय घ्यायचे, सरकारी योजना किंवा सरकारी संस्था, प्रसार माध्यम जे लोकांना ह्याच्या बाबतीत जागरूक करतील आणि माहिती सांगतील, त्या सगळ्यांपर्यंत हे माहिती पोहोचवण्याचं काम करतात. या प्रयत्नांना पाठिंबा देण्याकरता भारताने अनेक तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत. देशभरातील वेधशाळा त्यांच्याकडून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण करतात. आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी वेधशाळा आहेत. त्या वेधशाळांमध्ये पण त्यांचा अभ्यास केला जातो आणि ह्या आपल्या मोठ्या भारतीय हवामान विभागातर्फे दिल्या गेलेल्या त्यांच्या इमेजेस असतात किंवा त्यांचे रिपोर्ट्स असतात, त्यांचे जे काही रिझल्ट असतात, प्रत्येक दिवसाचे 2 रिपोर्ट आहेत त्यांचे, ह्यांचा अंदाज त्यांच्या रिजनकडे जातो. म्हणजे समजा भारतातलं सगळं एकत्रित हवामानाचा अंदाज दिल्लीला आला, जे 2 रिपोर्ट आले, तो महाराष्ट्रात पण येईल, गुजरातला जाईल, अजून कुठे राजस्थानला जाईल, बिहारला जाईल, झारखंडला जाईल, केरळला जाईल, अनेक ठिकाणी जाईल. बरं, आता तो कारण भारताचा आहे ना, त्याच्यामधनं आपल्या आपल्या ठिकाणी, महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या ठिकाणी, किंवा वरती म्हणाल तर आपण उत्तराखंड त्या ठिकाणी, किंवा या बाजूला पश्चिम बंगाल असेल, किंवा एकदम या बाजूला गेलो आपण तर गुजरात असेल, अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही बघा, त्या ठिकाणी किंवा वरचे आपले नॉर्थ ईस्ट 7 सिस्टर्स जे काही भाग आहेत तिथलं कोणताही जिल्हा बघा, कोणतेही राज्य बघा, त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं एक केंद्र असतं, तर तिकडच्या लोकल गोष्टींचा अभ्यास करत असतात. देशाचा अभ्यास आणि आपल्या ठिकाणचा अभ्यास असा एकत्र अभ्यास केला की त्यांना बरोबर समजतं की अंदाज कसा वर्तवायचा. जागतिक हवामानाचे जे काही अंदाज आहेत ते त्यांना हवेचे प्रवाह हे वगैरे सगळ्या मोठ्या रिपोर्ट मधनं मिळतात. आपल्याकडे काय चाललंय, आपल्या जवळपासच्या ठिकाणी काय चाललंय, ह्याचे अंदाज त्यांना तिथल्या निरीक्षणांमधनं मिळतात, तिथल्या इन्स्ट्रुमेंट मधनं मिळतात आणि दोघांचा एकत्रित समन्वय करून ते ठरवतात की पुढच्या काही दिवसांमधला हवामानाचा अंदाज कसा असेल. बरोबर. आता हे झालं भारतीय हवामान विभागाचं. मॉन्सून मॉडेल आणि हवामान अंदाज. मॉन्सून डायनॅमिक्स, वारा, पर्जन्य आणि वातावरणाचा दाब यांचा जटिल संवाद आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. जटिल संवाद म्हणजे परस्पर संबंध. वारा, पर्जन्य आणि वातावरणाचा दाब. वारे वाहतात तेव्हा पावसाचे ढग निघून जातात, म्हणजे पावसाचा आणि वाऱ्याचा संबंध आहे. वातावरणाचा दाब जास्त असेल तर पर्जन्यवृष्टी होते. डेटा संकलन, उपग्रह प्रतिमा, हवामान स्टेशन डेटा आणि इतर हवामान विषयक निरीक्षणे गोळा करणे. जी काही माहिती आपल्याकडे आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला हे शोधायचं असतं की आपल्याकडे हे जे काही आपल्या आजूबाजूला जी काही निरीक्षणं दिसतात आपल्याला, त्याचा आपल्याला आता अंदाज यायला पाहिजे की जर मला असं दिसतंय की माझ्या ह्या इन्स्ट्रुमेंटवरती आर्द्रतेचं प्रमाण एवढं दिसतंय, म्हणजे आता बहुतेक पावसाचा अंदाज असा सांगायला पाहिजे. ह्याच्यावरती त्यांची ती निरीक्षणं गोळा करतात. मॉडेलिंग तंत्र. मॉन्सूनच्या नमुन्यांचा अंदाज घेण्यासाठी प्रगत गणितीय मॉडेल्स आणि संगणक सिम्युलेशन लागू करणे. बरोबर आहे, हे सगळं एकाच माणसाने करून दिवसभर बसून निरीक्षण करून होणार नाहीये. त्याच्याकरता आपल्याला आधुनिक आणि प्रगत असे काही इन्स्ट्रुमेंट्स लागतात. त्याच्यावर कॉम्प्युटरवरती त्याचे सिम्युलेशन्स म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटेड सिस्टीम्स त्याच्यामध्ये असतात आणि अंदाजाची अचूकता. मॉन्सूनच्या अंदाजांची विश्वासार्हता वाढवण्याकरता मॉडेल्समध्ये सातत्याने सुधारणा करावी लागते. नाहीतर आपला मॉन्सूनचा अंदाज देणारा जे काही आपलं हवामान विभाग आहे त्याचे अंदाज पूर्वी तर लोक त्याच्यावर जोक करायचे, जेव्हा सांगितलं पाऊस येणार आहे तेव्हा येणार नाही, बिंदास छत्री घेऊन जाऊ नका, म्हणजे एवढा उलटा अंदाज सांगतात असं त्यांना म्हणायचं असायचं. कारण की हे अंदाज आहेत आणि अंदाज चुकू शकतात. शिवाय पाऊस पडणं ही एकच गोष्ट नाही, त्याच्या मागे 10 गोष्टी असतात. त्यांच्याकडे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यावरनं जे काही त्यांना समजलं त्याच्यावरनं त्यांनी अंदाज बांधला. तो आपल्या सुरक्षेकरता आपण आपली जास्तीची काळजी घ्यायला पाहिजे म्हणून सांगितलं होतं की पाऊस पडू शकतो, तुम्ही तुमची तयारी ठेवा. नाही पडला म्हणून त्यांची काही चूक नाही, तुम्ही छत्री घेऊन गेलात, बरंच झालं की नाही. पडलाच असता पाऊस तर त्यांचा अंदाज बरोबर असणार आणि तुम्ही छत्री नेली नसती तर. म्हणजे त्याचे अंदाज अचूक यावे याच्याकरता त्याच्यावरती काम तर करावंच लागतं, पण तरीही ते अंदाज असतात आणि अंदाज हे चुकू शकतात. हीच पहिली महत्वाची बाब आहे. घनकचरा व्यवस्थापन हा मुद्दा जो आहे हा आपण पुढच्या वेळेला बघणार आहे. आज आपण जे काही बोललो, जे काही डिस्कस केलं ते सगळं तुम्हाला कळलं का? त्यात तुम्हाला काही शंका आहे का?
बघा, घनकचरा व्यवस्थापन हा या धड्याचा पुढचा मुद्दा आहे. एकदा जरा पुस्तकामध्ये बघा, हवामान म्हणजे काय, त्याचे जे जे काही घटक आहेत, आपण मगाशी ते बोललो. दृश्यता म्हणजे आरपार दिसणं. आपल्यासमोर धुकं असेल तर आपल्याला काही दिसत नाही. वातावरणाचा दाब आपण बोललो, पर्जन्य, आर्द्रता, ढग, सूर्यप्रकाश हे सगळे मुद्दे आपण बोललो. वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात. ती त्याची व्याख्या आहे. हवामानातील बदल म्हणजे काय, आपण बोललोय. त्याचा परिणाम कुठे कुठे होतो, कोणी कोणी त्याच्यावरती विचार करायला पाहिजे हे आपल्याला माहितीये. 23 मार्च हा जागतिक हवामान शास्त्र दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो. हवामानाचे सजीव सृष्टीवरील महत्व काय, हे सगळं तुम्ही वाचायचंय, कारण हा धडा आहे. ह्या धड्यामधलं सगळं आपण आरामात वाचू शकतो, बरोबर. आपल्या आयुष्यावरती हवामानाचा कसा कसा परिणाम होतो, ह्या सगळ्याचे मुद्दे इथे आपल्याला दिलेले. एखाद्या ठिकाणचे हवामान ठरवत असताना पूर्वी अभ्यासलेल्या हवामानाच्या विविध अंगांचा अभ्यास करावा लागतो, बरोबर आहे ना. जर तुम्ही वाळवंटात गेलात तर त्या वाळवंटातलं आत्ताचं तापमान बघताना तुम्हाला समजायला पाहिजे की मागच्या 10 वर्षात तापमान किती होतं. म्हणजे तुम्हाला जुने पण त्याच्यावरतीचे मुद्दे अभ्यासावे लागतात. आणि नंतर हवामानशास्त्र, जे आपण आताच बघितलं, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आपलं जे आहे ते हवेतले घटक, निसर्गचक्र वगैरे ह्या सगळ्यांचा ते अभ्यास करतं. त्याच्यावरती माहिती जमा करतं आणि भाकीत देतं त्याच्यावरती. कार्यसंस्थांचे जागतिक हवामानशास्त्र संघटना, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन 23 मार्च 1950 सुरू झाली. त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा, जल व्यवस्थापन, दळणवळण यांच्यासाठीचं काम केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ संस्था, भारत उष्ण प्रदेशीय हवामान शास्त्रज्ञ संस्था, राष्ट्रीय समुद्री वातावरणीय व्यवस्थापन, ह्या सगळ्या संस्था हवामानाचा वेगवेगळ्या ठिकाणचा अंदाज वर्तवतात. भारतीय हवामान खात्याबद्दल आपण जे बोललो तेच 1875 मध्ये शिमल्याला सुरू झालं. त्याची बरीच कार्यालय आहेत. 24 तासात ते 2 वेळा असे नकाशे तयार करून प्रसिद्ध करतात. ते वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतात आणि त्याचा हवामान खात्यातर्फे उड्डाण खाते किंवा नौकानयन खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रातील तेल संशोधन आणि अनेक उत्पादन करणाऱ्या संस्थांवर त्याचा परिणाम होतो, म्हणून हे सगळे डिपार्टमेंट्स ते ऐकत असतात. ठीक आहे. आणि सुनामी, थंडीची लाट, उष्णतेची लाट, मुसळधार पाऊस, वाळूची वादळे, धुळीची वादळे यांच्याबद्दलची माहिती पण आपल्याला त्यातनं मिळते. मॉन्सून मॉडेल, क्लायमेट प्रिडिक्शन हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि हे आपण पुढच्या वेळेला डिटेलमध्ये बघूया. आज आपण इथे थांबूया. मॉन्सून प्रारूप आणि हवामानाचा अंदाज या मुद्द्यापासून पुढच्या वेळेला आपण आपला अभ्यास सुरू करू. आज इकडे थांबूया. काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू. बाय मुलींनो, तुम्ही बाय करण्याकरता तयारच आहात वाटतं. कधी एकदाच या बाय म्हणतात आणि आम्ही निघतोय. टाटा. थँक्यू संगीता मॅम.